कितीतरी पाडे असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाही आहेत. का अन्याय त्यांच्यावरती पण अजिबात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा. तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला, आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही? धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय? जे आहे ते मी खरं बोलतोय, आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं. त्याला काय, जे खरं आहे ते बोलतोय. नाही हटत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं, नाही हटत. हां पाटील, जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रायगव्हाण इथं एक पोस्टर लावलेलं आहे की ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, गाव प्रवेश बंदी, अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल. आता मला प्रश्न विचारला जाय का बंधूंनी? विखे साहेबाला कळायला पाहिजे, या जरा गावात जाऊन त्या. मग आंदोलन भरकटलंय, मी जातीवाद करतो का? आम्ही आमच्या लोकांना मी सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण, पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं, लावलं होतं. पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी लावले होते. मराठा असू नये तो कुणी असो, त्याला म्हणतात आंदोलन, त्याला याला म्हणत नाही जातीवाद. यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं. राग जर नेत्यावर आहे, यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे. मग मराठ्यांनाही आव्हान करतो, मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा. आम्ही खरं बोलत होतो, आम्ही म्हणत होतो आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं, आम्ही खरं बोलत होतो. पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी, तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल. आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाणे व्हा ना. आता डबडे उगच जातीला दोष देता हमेशाच, यासाठी मोठं केलं का रे तुम्हाला? आता हे काय, हे जातीवाद नाही का? आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी, तर हे जातीवाद नाही का? पुढारी असतो, सगळ्यांनाच पाहिजे. मग कोणीच आमच्या गावात येत, आमचा कुठे विरोध आहे? तुम्ही कम बोर्ड लावला, आमच्या तोंडातून तसले शब्द नाही निघणार. पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना. आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा, की कोणचा बोर्ड लागलाय त्याच्यावर. आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा, व्हा शहाणे. हे असं याला म्हणतात जातीवाद. कशाला दोष देता? मनोज जरांगे उगाच गोरगरिबांच्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो, आणि आता मी एकटा पडलोय, मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय, माझी जात संकटात आणली. मराठ्यांच्या नेत्याने शान व्हा. असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा, आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही, मराठी बी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतील. हो, जाहीर सांगतो, तुम्ही सुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहा. जनता घेऊन तुम्हाला बी मराठी उघडे पडून देणार नाहीत, हे शब्द आहे आमचा बी तुम्हाला. जरा सगळे एकजूट व्हा. जातीवाद हे भुजबळ घडून आणतोय, भुजबळने तसे बोर्ड लावायला सांगितलेले. हे सगळं काय राज्यात होतं हे फक्त भुजबळ आणि भुजबळच करतात, दुसरं कोणीही करत नाही. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आम्ही कोणत्याच नेत्याला दोष देत नाहीत, आणि कधी देणार सुद्धा नाही. मंडल आयोगावर बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा नाही, असं एका आंदोलनकर्त्याने म्हटलं. नाही जाऊ दे, आता मला काहीच बोलायचं नाही. गप्पा आहेत का नाहीत, आम्ही आरक्षणात आहेत, ओबीसीत आहेत, आमच्या सरकारी नोंदी आहेत, त्या आम्ही घेऊ. 13 तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं आहे की पाटलानं शांत राहावं, की त्यांनी विश्वास ठेवावा. चला ठीक आहे, 13 तारखेपर्यंत आम्ही शांत राहू, 14 पासून बघू. धन्यवाद बॉस. धन्यवाद. तर आपण पाहतोय मराठ्यांनो सावध राहा, आम्हाला त्रास देणार असाल तर आम्ही प्रत्युत्तर देणार, असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मराठा नेत्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे, मराठ्यांच्या नेत्यांनी शहाणं व्हावं, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असं त्यांनी म्हटलेलं आहे.